तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो और देश को संभालो। तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत SPPU M2 युनिट 5 ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. त्यात नेक्स्ट टॉपिक आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. आता न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग याचे न्यूमेरिकल सोडवताना 4 स्टेपमध्ये आन्सर येतं. तर तो फर्स्ट स्टेप बघू आपण. आधी सोल्युशन राईट करायचं न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचं. हे थीटा इज इक्वल टू थीटा नॉट प्लस सी इंटू ई रेज टू मायनस के टी. हा जो थीटा नॉट असतो तो रूम टेम्परेचर असतं आणि थीटा असतो ते आपलं जे काही दिलेलं वॉटरचं किंवा एनी अदर सबस्टन्सचं काही दिलेलं टेम्परेचर असतं. आणि नेक्स्ट सेकंड स्टेपला आपल्याला सीची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करावी लागते. त्यात थीटा इज इक्वल टू थीटा 1 असतो. ॲट टी इज इक्वल टू 0ला आपल्याला टाईम 0 घ्यावा लागतो. केव्हा? ज्यावेळेस थीटा इज इक्वल टू थीटा 1 असेल. त्यानंतर ती इक्वेशनमध्ये पुट करायची. ह्या इक्वेशनमध्ये स्टेप थीटा इज इक्वल टू थीटा 1 आणि टी इज इक्वल टू 0 पुट केली तर आपल्याला फर्स्ट सीची व्हॅल्यू भेटते. त्यानंतर थर्ड स्टेपला सीची व्हॅल्यू घेऊन नेक्स्ट थीटा 2 दुसरं टेम्परेचर त्याचा टाईम हे 3 व्हॅल्यू टाकून आपल्याला केची व्हॅल्यू भेटते. ओके. नंतर केची व्हॅल्यू भेटल्यानंतर आपल्याला शेवट त्यांनी थीटा म्हणजे टेम्परेचर काढायला लावतं किंवा टाईम काढायला लावता. ते एक्झाम्पलवरून कळलं आपल्याला. ओके. तर आपण आहे ना खाली सॉल्व करू स्टेप बाय स्टेप. आता मी पहिली स्टेप 1 राईट करतो. स्टेप 1 NLC न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. त्याचं काय आहे पहिलं डी थीटा बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा मायनस थीटा नॉट. ओके. तर आता बघा इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे इथं कॉन्स्टंट येईल डी बाय डी थीटा बाय टी इक्वल टू मायनस के थीटा मायनस थीटा नॉट. ओके. आता व्हेरिएबल सेपरेबल वापरून घेऊ. थीटा डी थीटा अपॉन थीटा मायनस थीटा नॉट इक्वल टू मायनस के डी टी. तर हे झालं इक्वेशन 1. आता याला आपण इंटिग्रेट करू. इंटिग्रेट केल्यानंतर काय येतं लॉग थीटा मायनस थीटा नॉट इक्वल टू मायनस के टी प्लस सी. आता बघा के टी प्लस C1. ओके. आता हा लॉग आपल्याला रिमूव्ह करायचा. त्यासाठी काय येईल थीटा मायनस थीटा नॉट इक्वल टू हे जे टर्म ही ईच्या पॉवरमध्ये जाईल ई रेज टू मायनस के टी. ओके. आणि इंटू काय होईल सी होईल. म्हणजे इथं तर प्लस आहे ना लॉगच्या टर्ममध्ये गेल्यानंतर इथं प्लस हा सी तो इंटूच्या टर्ममध्ये येईल. मग इक्वेशन काय येईल थीटा इज इक्वल टू थीटा नॉट प्लस सी इंटू ई रेज टू मायनस के टी. इक्वेशन फर्स्ट आलं. आता आपण गिवन राईट करून घेऊ. मी तुम्हाला तर इथं गिवन राईट करतो. एक मिनटं. तर गिवन तुम्ही आधी लिहिलं तरी चालेल. आता हे बघा 100 डिग्री सेल्सिअस हा किती दिलेला आहे आपल्याला थीटा 1 दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी टाईम किती दिला आहे आपल्याला टी इक्वल टू 10. ओके. त्याच्यानंतर हा काय दिलेला आहे थीटा 2 दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर हे काय दिलेलं आहे 25 डिग्री सेल्सिअस ॲट रूम टेम्परेचर म्हणजे हा काय दिलेला आहे रूम टेम्परेचर म्हणजे काय थीटा नॉट दिलेला आहे. याच्यानंतर आपल्याला टेम्परेचर फाइंड करायचं आहे किती टाईमला टी इज इक्वल टू 20 टाईमला. आता बघा ते स्टेप 2साठी गिवन काय लागतं आपल्याला ते सांगतो मी. स्टेप 2साठी आपल्याला काय लागतो टाईम म्हणजे थीटा 1 इज इक्वल टू 100. त्याच्यानंतर रूम टेम्परेचर किती असतं 25 डिग्री. त्याच्यानंतर टाईम आपल्याला 0 घ्यायचा आहे. ह्या 3च आपल्याला थिंग लागणार आहे. आता ती इक्वेशनमध्ये पुट करू NLCच्या. तर NLCचं इक्वेशन काय आहे थीटा इज इक्वल टू थीटा नॉट प्लस सी इंटू ई रेज टू मायनस के टी. आता बघा थीटा 1 किती इथं 100. ओके.
थिटा नॉट किती आहे 25 प्लस तर सी व्हॅल्यू फाईंड करायची सी ॲज इट इज इंटू ई रेस टू मायनस आता के दिलेलं नाही के इंटू टी दिलेलं आहे किती आहे 0 आता ई रेस टू एनिथिंग के इंटू 0 काय होईल 0 म्हणजे ई रेस टू एनिथिंग 0 काय असतो 1 ओके म्हणजे 100 इज इक्वल टू 25 प्लस सी इंटू 1 सी मग तर सीची व्हॅल्यू काय येईल 100 मायनस 25 सी इज इक्वल टू 75 सी इज इक्वल टू 75 आलं. आता स्टेप 3 स्टेप 3 मध्ये बघा आपल्याला काय फाईंड करायचं आहे के फाईंड करायचं त्यासाठी आपल्याला काय लागणार थिटाची व्हॅल्यू थिटा 2 लागणार आहे टाईम दिलेला असेल तो ओके त्याच्यात बघू थिटा 2ची व्हॅल्यू किती आपल्याला 88 डिग्री दिलेली थिटा टू इज इक्वल टू 88 डिग्री त्याच्यानंतर थिटा नॉट लागणार आहे रूम टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आता इथं दिलेला टाईम किती आपल्याला 10 डिग्री सेल्सिअस 10 मिनिट दिलेला आहे सॉरी 10 मिनिट टी इज इक्वल टू 10 मिनिट जर इथं हावरमध्ये दिलेलं असेल तर ते मिनिटमध्ये कन्वर्ट्स करायचं हे इक्वेशन आहे आणि आपल्याला नंतर काय भेटलं आधी सी भेटला सी इज इक्वल टू 75 आता हे इक्वेशनमध्ये पुट करू एन एल सीचं इक्वेशनमध्ये पुट करू थिटा इज इक्वल टू थिटा नॉट प्लस सी ई रेस टू मायनस के टी आता बघा थिटा 2 इथं थिटा 2 किती दिलेला आहे 88 डिग्री इज इक्वल टू थिटा नॉट म्हणजे रूम टेम्परेचर 25 प्लस इथं किती सी किती दिलेला आहे 75 इंटू आता ई रेस टू मायनस के आता केची व्हॅल्यू फाईंड करायची के ॲज इट इज इथं टाईम किती दिलेला आहे 10 ओके आता मी काय करतो 25 इकडे आता मायनस होईल 88 मायनस 25 इज इक्वल टू 75 इंटू ई रेस टू मायनस 10 के आता 88 मायनस 25 इज इक्वल टू 63 इज इक्वल टू 75 इंटू ई रेस टू मायनस 10 के आता 75 इकडं मल्टिप्लाय इकडे आता काय होईल डिवाइडला 63 अपॉन 75 इज इक्वल टू ई रेस टू मायनस 10 के आता इथं मोस्ट इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे आता इथं ईची व्हॅल्यू तुम्ही कशी फाईंड करणार त्यासाठी एक ट्रिक्स आहे तर हा इकडं ई आहे ना तर हा इकडं ई जर आपण शिफ्ट करायला गेलो इकडं तर याचा काही आपल्याला लॉग घ्यावा लागेल लॉग 63 अपॉन 75 इज कॅन्सल करायचा असेल तर इकडं काय आलं मायनस 10 के आता केची व्हॅल्यू फाईंड करायची हा 10 मल्टिप्लाय इकडे तर काय होईल डिवाइडला मायनस 1 अपॉन 10 लॉग 63 अपॉन 75 हे आलेलं आहे आता याचं उत्तर आपण कॅल्सीवर पुट करू तर कॅल्सीवर पुट करताना तुम्हाला लॉगच्या ऐवजी लॉग नाही घ्यायचा आहे तर कॅल्सीवर पुट करताना इथं एल घ्यायचं आहे कॅल्सीवर ओके तर मी तुम्हाला घेऊन दाखवतो कसं आपण व्हॅल्यू फाईंड करू फर्स्ट न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर आधी मायनस साईन लागेल आधी मायनस साईन मायनस 1 अपॉन 10 इंटू एल शिफ्ट दाबून एल इथं मल्टिप्लाय आहे ना एल इथं परत डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर किती 63 अपॉन किती 75 ब्रॅकेट लावायचं इथं पुढं किती आन्सर आलं 0.0 के किती भेटला आपल्याला 0.01743 हा के आला आता नेक्स्ट स्टेप काय आपली नेक्स्ट स्टेप बघा नेक्स्ट स्टेप आपल्याला काय फाईंड थिटा किंवा टाईम आधी नाही काय द टेम्परेचर म्हणजेच काय थिटा इथं आता आपल्याला टाईम दिला 20 मिनिटाला टेम्परेचर किती असेल ते फाईंड करायचं आहे ओके आता इथं मी स्टेप किती इथं 3 आता स्टेप 4 साठी आपल्याला थिटा काढायचा आहे थिटा माहीत नाही थिटा नॉट
25 आहे, सी काय आहे 75 आहे, के दिलेला आहे 0.01743 आणि टाईम दिलेला आहे. टाईम किती आहे 20 मिनिट्स. ओके. आता NLCचं इक्वेशन राईट करू. थीटा इज इक्वल टू थीटा नॉट प्लस सी इंटू ई रेज टू मायनस KT. आता बघा थीटा किती दिलेला आहे, थीटा फाइंड करायचा आहे. ओके, मी त्याला ॲज इट इज तसंच राईट करतो. थीटा इज इक्वल टू थीटा नॉट किती दिलेला आहे 25 प्लस सी किती 75 इंटू ई रेज टू मायनस KT किती के किती 0.01743 इंटू टाईम किती आहे टी किती आहे 20. आता हे आपण पुट करू कॅल्सीमध्ये, त्याचं डायरेक्ट आन्सर काढू. 25 इंटू 75 इंटू शिफ्ट दाबून ई रेज टू मायनस 0.01743 इंटू 20. याचं उत्तर आलं 13. सॉरी काहीतरी चुकलं आहे. बघा इथं आपण 25 प्लस किती आहे 75. ओके, त्याच्यानंतर इंटू ई रेज टू शिफ्ट दाबून ई रेज टू इथं मायनस आहे का क्वेश्चनमध्ये आपण मायनसच घेतलेला आहे ना. ओके, मायनस काय 0.01743 इंटू 20. काय उत्तर आलं, थीटा काय भेटला आपल्याला, थीटा काय आला 77.92 ला आपल्याला रिक्वायर आन्सर आला थीटा. आणि इथं तुम्हाला जर थीटा पण दिला असेल एक्झाम्पलमध्ये तर तुम्हाला टाईम फाइंड करायला लावतील. अशा टाईपचं एक एक्झाम्पल पडेल एक्झाममध्ये. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पलला दुसरी मेथड आहे, त्यासाठी तुम्हाला मी दुसरी मेथड सांगतो काय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. वाटर ॲट टेम्परेचर 70 डिग्री सेल्सिअस कूल डाऊन टू 50 डिग्री सेल्सिअस इन 5 मिनिट्स इन सराउंडिंग टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर फाइंड द टेम्परेचर ऑफ वॉटर आफ्टर 50 मिनिट्स फ्रॉम बिगिनिंग. त्यांनी काय करायला लावलं, वॉटर आहे 70 डिग्रीपासून तर 50 डिग्रीपर्यंत कूल होत चाललेलं आहे. कूल म्हणजे कमी होत चाललेलं आहे, कूल डाऊन होत चाललेलं आहे. किती 5 मिनटामध्ये, म्हणजे 70वरून 50पर्यंत आलं, हे 5 मिनटात आलं. मग सराउंडिंगचं टेम्परेचर किती आहे 20 डिग्री सेल्सिअस. त्यांनी काय फाइंड करायला, फाइंड द टेम्परेचर ऑफ वॉटर. टेम्परेचर फाइंड करायला वॉटरचं कधी, ज्यावेळेस 15 मिनिट नंतर 15 मिनटं झाल्यानंतर त्यांनी आपल्याला वॉटरचं टेम्परेचर फाइंड करायला लावलं. ओके, आता आपण सोल्युशन बघू. सोल्युशन बघा. तर इथं रूम टेम्परेचर किती दिलेलं आहे, थीटा नॉट इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस. आता गिवन काय दिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो मी. आता पहिले NLCचं आपण इक्वेशन राईट करून घेऊ. पहिले स्टेप 1मध्ये NLCचं इक्वेशन, त्याचं काय आहे डी थीटा अपॉन dt इक्वल टू मायनस के थीटा मायनस थीटा नॉट. हे आपलं इक्वेशन आहे. आता याला काय करू, डी थीटा सेपरेबल करून घेऊ. थीटा मायनस थीटा नॉट इक्वल टू मायनस KT. आता ह्याचा हा एक्झाम्पलचा सेकंड मेथड ही सॉल्व करायची. 2 मेथडनी एक्झाम्पल पडतात पेपरमध्ये. तर बघा आता फक्त याच्यात इंटिग्रेशन नाही घ्यायचं आपल्याला, विदाऊट इंटिग्रेशन घेऊन हे सॉल्व करायचं आहे. इंटिग्रेशनचा वापर होणार आहे पण खाली होणार आहे. याला आपण आधी इंटिग्रेशन वापरून व्हेरिएबल सेपरेबल वापरून इंटिग्रेशन घेत होतो. आता याच्या खाली आपल्याला डायरेक्ट सोल्युशन काढायचं आहे.
त्यासाठी आपल्याला 2 कंडिशन दिलेली. कंडिशन तुम्ही आधी एक्झाम्पलवरून ठरेल का कोणती मेथड वापरायची, काय वापरायची. आता बघा वॉटर 70 वरून 50 वरपर्यंत गेलं, हे 5 मिनिटात गेलेलं आहे. त्यासाठी तर बघा यात आता आपल्याला गिवन राईट करायचं आहे. गिवन नेक्स्ट स्टेप आपल्याला सॉल्व करायची. आता टाईम बघा 70 डिग्री कूल व्हायला किती, ज्यावेळेस टाईम इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस 70 डिग्री असेल, त्यावेळेस टाईम इज इक्वल टू 5 असेल त्यावेळेस किती डिग्री, 50 डिग्री सेल्सिअस असेल. म्हणजे हेच गिवन आपण खाली राईट करून घेऊ. मी गिवन खाली राईट करतो. टी इज इक्वल टू 0 आणि टी इज इक्वल टू 5. तर टी इज इक्वल टू 0 असताना किती टेम्परेचर होतं, 70 डिग्री सेल्सिअस. इकडे झालं थिटा. त्याच्यानंतर 5 मिनिटाला किती होतं, 50 डिग्री सेल्सिअस. हा काय पण थिटा आहे. आता बघा आता आपल्याला याचा उपयोग होणार आहे खाली. मी कसा वापरतो ते बघा. मी हे खाली आधी राईट करून घेतो. डी थिटा अपॉन थिटा मायनस थिटा नॉट इज इक्वल टू मायनस के टी. आता हे जे स्टार्टिंगला आपल्याला खालून वर जायचं आहे, म्हणजे लोअर लिमिट टू अप्पर लिमिट जायचं आहे. स्टार्टिंगला अप्पर लिमिट टू लोअर. आता हे 50 ना, तो आधी घ्यायचा. आणि मी इंटिग्रेशन कसं घेतो बघा. इंटिग्रेशन 50 टू 70 काय येईल, डी थिटा अपॉन थिटा मायनस थिटा नॉट इज इक्वल टू, तर के कॉन्स्टंट, के बाहेर. त्याच्यानंतर किती 5 टू 0 इथं काय येईल डी टी. ओके. आता मी पुढं सॉल्व करतो. आता आपल्याला रूम टेम्परेचर काय दिलेलं आहे, इथं किती दिलेलं आहे, रूम टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. मी आता ते पुट करून घेतो. इथं 70, इथं 50, डी थिटा अपॉन थिटा मायनस 25 इक्वल टू के 0 टू 5 डी टी. आता बघा मी इंटिग्रेशन घेतो. आता 1 अपॉन थिटा असलं तर त्याचं इंटिग्रेशन काय असतं, लॉग. 1 अपॉन एक्स एनिथिंग लॉगच येतं. लॉग थिटा मायनस 25, त्याचं लिमिट काय येईल 70 टू 50 इज इक्वल टू मायनस के. आता डी टीचं काय येईल टी, आणि इथं काय येईल 0 टू 5. आता बघा आता आपण सबट्रॅक्शन करून घेऊ. इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करावं लागेल. आता अप्पर लिमिट करू आपण. आता मी 50 घेतो पहिलं. अप्पर लिमिट किती 50, लॉग 50 मायनस 25 परत मायनस लॉग किती इथं 70, लोअर लिमिट किती 70 मायनस 25 इज इक्वल टू मायनस के. आता अप्पर लिमिट किती 5 मायनस 0, लोअर लिमिट 0. आता 50 मायनस 25 रूम टेम्परेचर आपल्याला किती दिलेलं आहे 20 दिलेलं आहे ना. इथं माझ्याकडून 25 झालेलं आहे. मी 20 घेतो इथं 20. तर बघा 20 म्हणजे 50 मायनस 20 किती आला लॉग 30. ओके. मायनस लॉग 70 मायनस 20 किती आला लॉग 50 इज इक्वल टू मायनस के इथं 5 आला 5 बरोबर. त्यानंतर लॉग 30 अपॉन 50 म्हणजे किती 0 0 कट होईल. म्हणजे लॉग मायनस असलो लॉगची प्रॉपर्टी काय असतं अपॉनमध्ये असते. इज इक्वल टू मायनस के म्हणजे के 5. ओके. आता आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड करायची. केची व्हॅल्यू फाइंड करायची. हा 5 इकडे मल्टिप्लाय इकडे तर काय होईल डिवाइडला 1/5 मायनस लॉग 3/5 हे आन्सर येईल. आता याच्यात आपण केची व्हॅल्यू काढू. केची व्हॅल्यू काय कॅल्सीवर पुट करू आपण. आधी मायनस पाहिजे. मायनस इथं काय येतो 1 अपॉन किती 5. आता इंटू किती एल एन घ्यायचा शिफ्ट दाबून एल एन
सॉरी नुसता एल एन इथे किती 3/5 3/5 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर किती येतं 0.10265 ही आपली केची व्हॅल्यू आली. आता नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं. त्यांनी काय फाइंड करायला लावलं ते बघू. आता हे झालं आपलं फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप बघू. फाइंड द टेम्परेचर ऑफ द वॉटर आफ्टर 50 मिनिट्स फ्रॉम द बिगिनिंग. आता टाईम किती दिलेला आहे 50. आता स्टेप 3मध्ये काय चेंजेस होईल मी तुम्हाला ते सांगतो. आता इथं बघा, इथं ही जी स्टेप आहे टाईम इज इक्वल टू 0, टेम्परेचर इज इक्वल टू 70 सेम राहणार आहे. फक्त इथं चेंजेस होणार आहे. बघा चेंजेस कसे करतो. आता टेम्परेचर किती आहे. आता पहिली कंडिशन आपली किती काय होती टी इज इक्वल टू टेम्परेचर 0 असताना टाईम 0 असताना टेम्परेचर किती होतं 70 डिग्री सेल्सिअस होतं. बरोबर. आता टाईम किती आहे. टाईम आपल्याला 50 मिनिट्स दिलेला आहे. तेच टेम्परेचर किती आहे टेम्परेचर नाही दिलेलं म्हणजे आपल्याला थिटा काढायचा आहे. बरोबर ना. बरोबर. चला आता NLCचं आपण इक्वेशन वापरू. NLCचं इक्वेशन काय डी थिटा अपॉन थिटा मायनस थिटा नॉट इक्वल टू मायनस KT. चला अप्पर लिमिट काय इथं खालचं अप्पर लिमिट म्हणजे थिटा आहे. लोअर लिमिट काय 70. इथं काय डी थिटा अपॉन थिटा मायनस थिटा नॉट इक्वल टू मायनस K इंटिग्रेशन. आणि इथं काय येईन 15 इथं 0. सॉरी उलटं झालं. इथं काय येईल 15 इथं 0. बरोबर. नंतर इथं काय येईल तर टी सॉरी KT ना के आणि इथं DT. बरोबर. चला इथे ना DT बरं का. इथं DT माझ्या पण सिली मिस्टेक्स होतात तर तुम्ही समजून घ्या. इथं DT. त्यानंतर आपण उत्तर बघू तर कसं काढायचं. आता लॉग इंटिग्रेशन 1/x चा इंटिग्रेशन काय असतो लॉग एक्स. तर तिथं काही लॉग तिथं सपोज ही एक्स आहे तर एक्सच्या ऐवजी काय येईल इथं लॉग 1/x आहे. सपोज ही एक्स आहे तर लॉग एक्स काय येईल इथं काय येईल थिटा मायनस. आता रूम टेम्परेचर इथं किती 20 डिग्री सेल्सिअस आहे. मग 20 डिग्री सेल्सिअस इक्वल टू इथं के इथं इंटिग्रेशन काय येईल टी. याचं लिमिट काय येईल 0 to 15. बरोबर. आता मी आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथं मी अप्पर लिमिट इथं 70 इथं 0 आहे. आता टाका चला अप्पर लिमिट काय 0 मायनस 20 मायनस लॉग 70 मायनस 20 इज इक्वल टू मायनस K 15 मायनस 0. आता बघा लॉग -20 म्हणजे काय आला लॉग इथं सॉरी थिटा आहे. इथं थिटा आहे. थिटा -20 मायनस लॉग. आता 70/20 म्हणजे किती 70 - 20 म्हणजे किती 50. लॉग 50 इज इक्वल टू -15K. आता बघा मायनसची प्रॉपर्टी लॉगची काय असते अपॉनला येतं लॉग. ओके 15/. थिटा -20 ही लॉगची प्रॉपर्टी इज इक्वल टू -15K. 15K. आता इथं आपण केची किंमत टाकू आणि आन्सर काढू. आन्सर काढायची खूप सोपी पद्धत आहे. त्याला मी तुम्हाला केची किंमत टाकतो आधी. केची किंमत आपण इथं बघितली. केची किंमत आपल्याला इथं काय आलेली केची व्हॅल्यू लिहू. इथं सपोज केची व्हॅल्यू -1/5 K लॉग 3/5. बरोबर ना. आता मी काय करतो तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केले इथं कॅन्सल होऊन जाते.
आता बघा, मी इक्वेशन आहे ना आधी सरळ राईट करतो. 15k इज इक्वल टू लॉग 50 अपॉन थीटा मायनस 20. आता आहे ना मी इथं केची किंमत, जी लॉगची किंमत आलेली ना ती टाकतो. लॉगची किंमत काय आलेली, 1/5 लॉग 3/5 ही किंमत आलेली. आता मी ती किंमत टाकतो इथं. 15/5 मल्टिप्लाय होईल लॉग 3/5 ही व्हॅल्यू आली, इक्वल टू हे काय लॉग 50 अपॉन थीटा मायनस 20. इथं अरेंज केलं तरी चालेल, तसं काही बघा. त्याच्यानंतर आता मी 3 म्हणजे लॉग, आता 5 1 5 5 3 15. आता तिथं 3 लॉग आहे, जिथं काय होईल क्यूबला जाईल. 3/5 क्यूब इक्वल टू लॉग 50 अपॉन थीटा मायनस 20. आता बघा इक्वेशन काय येईल, 125. सॉरी, मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो. आन्सर काय तर याचा आन्सर थीटा इज इक्वल टू, तुम्ही काढून बघा, थीटा इज इक्वल टू 30.8 डिग्री सेल्सिअस हे उत्तर येतं. ही एक वे एक्झाम्पल कसं ओळखायचं, की ही स्टेप वापरायची, की ज्यावेळेस वॉटर बघा वॉटर टेम्परेचर 70पासून 50पर्यंत म्हणजे खालच्या रेंजने येतं आहे, किंवा वर जात आहे 50पासून किंवा 70पर्यंत जात आहे, अशा टाईपचा असेल तरच इथं ती मेथड वापरायची. अथवा आपण जी शिकलो पहिल्यांदी ती पण वापरायची. 2 मेथडनी एक्झाम्पल सॉल्व करता येतात. न्यूटन्स कूलिंग लॉ एक्झाम्पल खूप सोपे. करा, नक्कीच तुम्हाला याचे मार्क्स मिळतील. 5 मार्क्सला एक्झाम्पल आहे, 5 मार्क्सला. त्याच्यात याला ऑरला एक्झाम्पल पडतं. ऑरला ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीचे येतं. आले तर पेपरला एक न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग येईल किंवा ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी येईल. तर करा सॉल्व. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.